Okay guys, so let's start with the web application development now. आपण सक्सेसफुली कोर जावा काय असतं आणि कोर जावावरती एक कन्सोल ऍप्लिकेशन कसं बनवलं जातं, त्यात कुठल्या कुठल्या गोष्टी ओके असतात, त्यात काय काय गोष्टी आपण कन्सिडर करू शकतो. ओके, डेटाबेस सोबत कसं ओके रिलेशन असतं, डेटाबेस मध्ये रिलेशन्स काय असतात, हाऊ टू कनेक्ट युअर जावा ऍप्लिकेशन विथ डेटाबेस ऍप्लिकेशन और यू कॅन से डेटाबेस सर्व्हर. ओके, त्यामध्ये डेटा कसा एक्सचेंज केला जातो, डेटाची ट्रॅफिक कसं असतं, क्वेरी कशा फायर करायच्या, राईट. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या, त्यात अपडेट क्रिएट ओके सगळ्या आपण टाईपचे ऑपरेशन्स आपण करून बघितलेले. क्लिअर आहात तुम्ही? सो जॉईन वरती वर्क केलेले आपण, त्यातल्या त्यात कॉम्प्लिकेटेड डेटा स्टोअर केला, त्याला गेट केला, या टाईपच्या ऍप्लिकेशन्स आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि ऑलरेडी ते सक्सेसफुली आपण डेव्हलप केलेले आहे. राईट गाईज, क्लिअर? तुम्हाला त्यामध्ये काही इश्यू, एनीवन टू एनी इश्यू? ओके फाईन, ठीक आहे. नाव वेब ऍप्लिकेशनचं बघायचं झालं तर वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी ओके तुम्हाला ओके वेब ऍप्लिकेशन, आता बघा हे वेब म्हणजे काय, तर इंटरनेट कन्सिडर करू शकता तुम्ही. राईट गाईज, क्लिअर? ओके, वेब म्हणजे इंटरनेट, ऍप्लिकेशन म्हणजे काय, आपला सिंपलचा प्रोजेक्ट, आपण ज्यात कोड लिहित असतो, मल्टिपल फाईल असतात आपल्या त्यात, आणि आपण त्याला काय करत असतो, ओके ऍज ए ऍप्लिकेशन, ऍज ए प्रोजेक्ट आपण त्याला डिप्लॉय करत असतो. सो वेब ऍप्लिकेशन जर डेव्हलप करायचं असेल तर ऑब्व्हियसली वेब बेस्ड टेक्नॉलॉजी, वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी आपल्याला त्या टेक्नॉलॉजीची गरज लागत असते, आणि त्या टेक्नॉलॉजी आपल्याकडे कुठे आहेत, तर त्यात दोन पार्ट येतात बेस तुमचे. एक येतं UI युजर इंटरफेस, अँड सेकंड पार्ट येतो आपला बॅक एंड इंटरफेस. क्लिअर आहात तुम्ही? ओके, तर वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी तुम्हाला UI प्लस बॅकएंड या दोन्ही गोष्टीची हेल्प लागत असते. आता वेब ऍप्लिकेशन मध्ये पण आपण बघितलं की देर आर टू टाइप ऑफ वेब ऍप्लिकेशन. सो फर्स्ट टाइप इज ओके युअर ऍप्लिकेशन इज व्हॉट, स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन, अँड द सेकंड इज व्हॉट, युअर डायनामिक वेब ऍप्लिकेशन. तर व्हॉट इज ओके स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन? ओके, तर इथे काही कीज मी इथं पॉइंट ठेवलेत तुम्हाला गाईज. ओके, ओनली रिप्रेझेंट्स डेटा. ते काय करतं, सिम्पली वेब ऍप्लिकेशन आहे कसं आहे, स्टॅटिक आहे, कुठे कुठल्या तरी सर्व्हर वरती एक्झिक्यूट होते. आपल्याला त्याला जर ऍक्सेस करायचा असेल, वी हॅव टू गेट द इंटरनेट, इंटरनेटच्या थ्रू आपण ब्राउझरचा यूज करून काय करत असतो, ते वेब ऍप्लिकेशन ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करत असतो. गेटिंग इज क्लिअर? हॅलो, राईट. सो त्यामध्ये काय असतं मग, स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन मध्ये एक अशी वेबसाईट असते, तुम्ही म्हणू शकता एक ऍप्लिकेशन असतं ज्यामध्ये फक्त डेटा प्रेझेंट केला जातो, त्या डेटाला प्रोसेसिंग नसतं. क्लिअर आहात तुम्ही? त्यासाठी कुठली बॅकएंड लँग्वेज म्हणजे जावा असेल, ओके JSP म्हणजे जावामध्ये JSP असेल, सर्वलेट असेल, किंवा तुमचं PHP असतं, तर अशा लँग्वेजची आपल्याला वेब ऍप्लिकेशन, स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन बनवण्यासाठी काही गरज नसते. म्हणजे ती लँग्वेज जी डेटा तुमचा प्रोसेस करते, डेटाबेस सोबत तुमचं कम्युनिकेशन करत असते, अशा लँग्वेजची आपल्याला इथे रिक्वायरमेंट नसणार आहे. क्लिअर आहात गाईज तुम्ही सेकंड पॉइंट सोबत? ओके, now talking about third point. So third point is what, no database is there. So हे कसं आहे, तर स्टॅटिक डेटा आहे, जो डेटा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण फाईल्स मध्ये सेव्ह केलेला आहे, तुमच्या HTML फाईल असतील या कुठल्या अदर फाईल असतील, तोच डेटा आपल्याला काय करायचा असतो, रिप्रेझेंट करायचा असतो. सो यामध्ये युजरशी इंटरॅक्शन म्हणजे युजर कडनं डेटा गेट केला, डेटाबेस मध्ये सेव्ह केला, परत तो डेटा डेटाबेस मधनं फेच केला, युजरला जसा पाहिजे तसा तो प्रोसेस करून ओके युजरला शो केला. तर या टाईपचे ऍप्लिकेशन किंवा या टाईपचे ऑपरेशन्स ओके इकडे नसणार आहेत. सो दॅट काइंड ऑफ ऍप्लिकेशन इज कॉल्ड ऍज ए स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन. क्लिअर आहात गाईज तुम्ही? जर तुम्हाला एक्झाम्पल जर सांगितलं तर तुम्ही डेटा कॉन्सिल डॉट इन वरती जर गेलात तर तुम्हाला कळेल की ते कसं आहे, एक स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन आहे. क्लिअर आहात गाईज? ओके, ज्यामध्ये फक्त आपण काय केलं, आपल्या क्लासेस बद्दल इन्फॉर्मेशन शो केलेली आहे, त्यात इमेजेस असतील काही ओके, काही ओके दुसऱ्या म्हणजे सिलेबस टाईप गोष्टी असतील, आणि त्याच गोष्टी आपण तिथे काय केल्यात, रिप्रेझेंट केल्यात, शो केल्यात ऑन युअर ब्राउझर. सो दॅट इज द थिंग ऑफ स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन. आय होप की आपल्याला इथे ओके रिलेट करता येते तुम्हाला या गोष्टी. क्लिअर आहात तुम्ही स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन मध्ये काय असतं? किडिंग, कुठलाही जर ब्लॉक घेतलात तुम्ही, नेटवर गेलात आणि कुठलाही ब्लॉक सिलेक्ट केलात तर ऑल दॅट ब्लॉक्स कम्स ऍज ए स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन. क्लिअर गाईज? राईट, ठीक आहे. सो टॉकिंग अबाउट डायनामिक वेब ऍप्लिकेशन. सो डायनामिक वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय असतात बघा, सगळ्यात आधी काय, प्रोसेसेस डेटा. ओके,
डायनामिक वेब अप्लिकेशन म्हणजे काय, तिकडे ह्यूज डेटा प्रोसेसिंग येऊ शकतं. So there is a data, we have to process the data. On that data we have to create multiple things, we have to show that data into particular format. So that processing comes under dynamic web application. Clear आहात guys? त्यासाठी तुम्हाला आणखीन एक गोष्ट इम्पॉर्टंट असते, मस्ट नीड ए बॅकएंड लँग्वेज. कुठली लँग्वेज? बॅकएंड. कसली? प्रोसेसिंग लँग्वेज लागणार आहे. जसं एक्झाम्पल जर घेतलं, जावा आहे, .NET आहे तुमचं, C# इज देअर, ओके, पायथन इज देअर, सो ओके, Node.js इज देअर, ओके, PHP इज देअर. या टाईपचे तुम्हाला काय लागतील गाईज, तिथे लँग्वेजेस लागतील. कशासाठी? डेटाबेस सोबत डील करण्यासाठी, डेटा जो आहे तो डेटा प्रोसेस करण्यासाठी. वी नीड सच टाइप ऑफ लँग्वेजेस. क्लिअर आहात तुम्ही इतकं? Okay, so that kind of languages comes under your dynamic web application. Now next thing is what guys, आपल्याला इकडे लक्षात घ्यायचं की ओके, इट ऑल्सो रिक्वायर्ड डेटाबेस. ओके, सो डायनामिक वेब अप्लिकेशन मध्ये काय होतं, तुमचा डेटा जनरेट होतो, डेटा असतो तिकडे, डेटाला आपल्याला स्टोअर करायचं असतं, त्याच्यासाठी आपल्याला स्टोरेज लागतं. सो स्टोरेज इज व्हॉट? युअर डेटाबेस. सो वी नीड ए डेटाबेस टू स्टोअर युअर डेटा. ओके, गेट द डेटा फ्रॉम युअर डेटाबेस, वी विल प्रोसेस द डेटा अँड देन वी विल परफॉर्म सम ऑपरेशन्स ऑन दॅट डेटा. क्लिअर आहात गाइस तुम्ही? सो डायनामिक वेब अप्लिकेशन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत? Yes or no? Then the example मी काही ठेवले तिकडे. ओके, तुम्हाला सांगतो की फेसबुक हे कसलं अप्लिकेशन आहे? डायनामिक वेब अप्लिकेशन आहे. त्यात तुमचा डेटा जो असतो, तुम्ही लॉग इन करता, रजिस्ट्रेशन करता, लॉग इन करता, तुमचं प्रोफाईल क्रिएट होतं, तुम्ही तिथे इमेजेस पोस्ट करू शकता, व्हिडिओ पोस्ट करू शकता, कुणाची कमेंट आली तर तिला बघू शकता, तिला लाईक करू शकता, त्या कमेंटला डिसलाईक करू शकता, कमेंटवरती कमेंट करू शकता, कुणाच्या पोस्टवरती कमेंट करू शकता. या सगळ्या टाईपचे ऑपरेशन्स तुम्हाला तिकडे ओके करायला मिळतात. आणि हे सगळे ऑपरेशन्स तुमचे कुठेतरी सेव्ह केला ऍज अ डेटा म्हणून फॉर फ्युचर यूज. क्लिअर आहात गाईज? तर अशा टाईपचे जे अप्लिकेशन आहेत, फेसबुक असेल, जीमेल असेल तुमचे, तर तुम्ही बघा, तुम्हाला 2 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आलेला ओके मेल अजून सुद्धा स्टोअर आहे, तुम्ही त्या मेलला अजून सुद्धा ऍक्सेस करू शकता. यू कॅन यूज दॅट मेल डेटा ऑफ दॅट मेल, यू कॅन डिलीट दॅट डेटा. ओके, तुम्ही लॉग इन करता, रजिस्टर करता अगेन. सो इट्स टाइप ऑफ डायनामिक अप्लिकेशन. क्लिअर आहात गाईज तुम्ही? सो जस्ट लाईक ॲज ए युट्यूब, IRCTC जर तुम्ही अप्लिकेशन यूज केला असाल, ओके, कुठलीही तुम्ही जसं की तुम्ही ओके ऑनलाईन काही फूड ऑर्डर करत असाल, ऑनलाईन तुम्ही जसं फ्लिपकार्ट इज देअर, अमेझॉन इज देअर, या सगळ्या टाईपची जी अप्लिकेशन आहेत ती कुठे कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत ते, तर ते आहेत डायनामिक वेब अप्लिकेशन. क्लिअर आहात गाईज? आता करंटली एक्झाम्पल जर द्यायचं तर कोविन ओके .co.in, कोविन.com जे आहे आपलं, राईट, लसीकरणासाठी जी आपण वेबसाईट आपण जाऊन रजिस्टर वगैरे करतो, ती पण वेबसाईट कशी आहे? डायनामिक आहे गाईज. क्लिअर आहात तुम्ही? ओके, प्रत्येक सेकंदाला ओके आपला डेटा त्या वेबसाईट वरती चेंज होत जातो, तो दाखवतो की किती काउंट आहे. ओके, किंवा तुम्ही एखादी क्रिकेट स्कोर, क्रिक बज किंवा क्रिक इन्फो या टाईपच्या ज्या वेबसाईट आहेत त्या कशा आहेत? डायनामिक वेब अप्लिकेशन. सो क्लिअर आहात तुम्ही इतकं? डायनामिक वेब अप्लिकेशन म्हणजे काय असतं ते? ओके, सो दॅट इज व्हॉट युअर डायनामिक वेब अप्लिकेशन. ठीक आहे. सो यामध्ये पण तुम्हाला 2 पार्ट असतील गाईज. ओके, एक असेल तुमचं बॅकएंड प्रोसेसिंग आणि एक असेल तुमचं UI. UI म्हणजे ते UI बनवायचं कशात? तर तुम्हाला माहिती UI टेक्नॉलॉजी तुम्ही शिकलेले आहात. HTML विल बी देअर, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप, jQuery विल बी देअर. ओके, इफ रिक्वायर्ड. आता तुम्हाला माहिती आहे की अँग्युलर, रिॲक्ट ह्या गोष्टी पण तुम्हाला तिकडे यूज करायला मिळत आहेत ऍज अ फ्रेमवर्क म्हणून. पण इन ओके सगळ्यामध्ये काय आहे? HTML, CSS त्यामध्ये प्रेझेंट आहे. क्लिअर आहात तुम्ही? HTML, CSS आणि JavaScript इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन वेब अप्लिकेशन UI डेव्हलपमेंट. क्लिअर आहात? ओके, त्यात बूटस्ट्रॅप पण आहे. बूटस्ट्रॅप काय करतं? लुक अँड फील तुम्हाला जर देण्याचं काम कोण करतं? बूटस्ट्रॅप आणि CSS चा यूज करून तुम्ही अप्लिकेशनला लुक अँड फील मध्ये ओके प्रॉपर वेनी डायनामिक रिस्पॉन्सिव्ह अँड लुक अँड फील त्याला आपण प्रोव्हाइड करू शकतो बाय युजिंग बूटस्ट्रॅप अँड CSS. ओके गाईज, क्लिअर? येस और नो गाईज? इन शॉर्ट काय लागणार? तर आपल्याला या सगळ्या टेक्नॉलॉजीज इथे काय करायच्यात? कंबाईनली यूज करायच्यात. आणि त्या सगळ्या टेक्नॉलॉजीज कंबाईनली यूज करून आपल्याला काय करायचं असतं? डायनामिक वेब अप्लिकेशन
क्रिएट करायचं असतं. स्टॅटिक वेब ऍप्लिकेशन जर क्रिएट करायचं असं झालं म्हटलं तर तुम्हाला फक्त ओके HTML CSS बूटस्ट्रॅप आणि ओके CSS बूटस्ट्रॅप आणि जावास्क्रिप्ट जरी तुम्हाला माहिती असेल तरीही तुम्ही स्टॅटिक डेव्हलपमेंट करू शकता. स्टॅटिक वेब डेव्हलपमेंट पॉसिबल आहे. पण बॅकएंड आलं की बॅकएंड मध्ये तुम्हाला कुठली ना कुठली प्रोसेसिंग लँग्वेज, जी लँग्वेज डेटाबेस सोबत डील करण्यासोबत ओके डेटाबेस सोबत कम्युनिकेट करण्यासाठी कॅपेबल आहे अशी लँग्वेज तुम्हाला रिक्वायर्ड असेल. ओके गाईज, क्लिअर आहात? ओके, त्यासाठी मग कुठल्या लँग्वेज आहेत जे की तुमच्या डेटाबेस सोबत डील करतात? C# विल बी देअर, .NET फ्रेमवर्क मध्ये येते ते C#. ओके, तुम्हाला जावा आहे, जावा मध्ये मग काय यूज करणार तुम्ही? तर जावा मध्ये वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी सर्वलेट टेक्नॉलॉजी इज देअर, JSP टेक्नॉलॉजी इज देअर. मग काही फ्रेमवर्क तुम्ही यूज करू शकता, जसं स्प्रिंग बूट आहे आता लेटेस्ट फ्रेमवर्क जे की खूप ओके फेमस झालेलं आहे. ओके, देन तुम्ही ओके खूप सारे फ्रेमवर्क्स यूज करू शकता आणि तुम्ही डायनामिक वेब ऍप्लिकेशन बनवू शकता. ओके, पायथन इज देअर, ओके Node.js इज देअर, PHP इज देअर. खूप सारे अशा लँग्वेजेस आहेत ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो? डेटाबेस सोबत कम्युनिकेट करू शकतो आणि वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतो. क्लिअर आहात गाईज? ओके, बेसिकली तुम्हाला इथे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे जे वेब ऍप्लिकेशन आहे सध्यासाठी आपल्यासाठी दोन पार्ट मध्ये यू कॅन से लेयर, ओके दोन लेयर मध्ये डिवाइड झालेलं आहे. एक लेयर सर्व्हर साइड असतो आणि एक लेयर UI साइड असतो, म्हणजे ओके क्लायंट साइड असतो. क्लायंट अँड सर्व्हर या दोन गोष्टी इकडे इन्व्हॉल्व्ह झालेल्या आहेत. क्लायंट म्हणजे काय? जसं की फेसबुक तुम्ही यूज करता, ओके मी यूज करतो, तुम्ही यूज करता, सो वी आर द क्लायंट ऑफ फेसबुक. गेटिंग गाइस क्लिअर आहात? येस ऑर नो गाईज? हॅलो, राईट. सो आपण काय झालो? फेसबुकचे क्लायंट झालो आणि फेसबुकचं सर्व्हर आहे कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या लोकेशनला आहे. इंडियामध्ये 2-4 ठिकाणी आहे सपोज, ओके ठीक आहे. जपानमध्ये 2-3 ठिकाणी आहे, अमेरिकेमध्ये 2-3 ठिकाणी त्याचं सर्व्हर आहे. हे काय झालं? त्याचं सर्व्हर आहे, तिथून तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते अँड ऍज अ कस्टमर वी विल ओके ऍक्सेस दॅट सर्व्हिस ओके बाय युजिंग ब्राउझर और यू कॅन से मोबाईल ऍप्लिकेशन. सो ऑल दीज आर व्हॉट? ऑल दीज आर द क्लायंट. गेटिंग गाईज क्लिअर आहात तुम्ही? ओके फाईन. आता सर्व्हलेट स्टडी करायचं म्हणजे काय? तर सर्व्हलेट गाईज स्टडी करायचं म्हणजे आपण काय करतोय? सर्व्हर साइड प्रोग्रामिंग लँग्वेज स्टडी करण्याचं ओके आपण ट्राय करणार आहोत. सर्व्हर साइड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय? ज्यामध्ये तुमचा कोड आहे जो सर्व्हर वरती असेल आणि त्या कोडला कुठेही ओके इंटरनेटचा यूज करून कुठूनही त्या कोडला तुम्ही काय करू शकता? एक्झिक्यूट करू शकता, कॉल करू शकता. एकच युजर नाही, मल्टिपल युजर्स विल ऍक्सेस दॅट ओके कोड और यू कॅन से दॅट प्रोग्राम ऍट ए वन्स. क्लिअर आहात गाईज? सो डायनामिक वेब ऍप्लिकेशन किंवा वेब ऍप्लिकेशनची काय पॉवर आहे तुम्हाला माहिती आहे. IRCTCचं वेबसाईट आहे तुमचं, ओके IRCTCचं वेबसाईट तुम्ही एकटेच नाही तर खूप लोक ते ऍट ए वन्स यूज करू शकतात. गेटिंग गाईज क्लिअर? So such type of things comes under your dynamic web application or you can say web application. ठीक आहे. So moving to next slide guys. वेब ऍप्लिकेशन आर्किटेक्चर काय असतं? सिम्पली जर आर्किटेक्चर बघायचं झालं तर 2 टायर आर्किटेक्चर विल बी देअर, 3 टायर आर्किटेक्चर विल बी देअर, एन टायर आर्किटेक्चर विल बी देअर. सो टायर इज जस्ट कॉल्ड एज ए लेयर इन वेब ऍप्लिकेशन. क्लिअर आहात गाईज तुम्ही इतकं? आय थिंक हे तुम्ही स्टडी केलं असेल तुमच्या सिलेबस मध्ये, राईट? Yes or no guys? Hello? Hello? Hello guys, hello? ओके, सो तुम्हाला आर्किटेक्चर माहिती आहे वेब ऍप्लिकेशनचं? 2 टायर आर्किटेक्चर, 3 टायर आर्किटेक्चर, एन टायर आर्किटेक्चर म्हणजे काय असतं? तुम्ही स्टडी केला असणार आय होप सो. तुमच्या सिलेबस मध्ये प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हे ओके सिलेबस मध्ये असतंच असतं. इकडे वेब टेक्नॉलॉजी आली, तिकडे त्याचं आर्किटेक्चर आलंच आलं. सो प्रत्येक टेक्नॉलॉजी ओके त्याचं काही ना काही आर्किटेक्चर असणार आहे. तसंच वेब टेक्नॉलॉजी आहे त्याचं पण आर्किटेक्चर आहे. क्लिअर आहात तुम्ही? आता आर्किटेक्चर आणि टायर, टायर म्हणजे काय? सिम्पली लेअर. 2 लेअरचं ऍप्लिकेशन, 3 लेअरचं ऍप्लिकेशन, मल्टिपल लेअरचं ऍप्लिकेशन विल बी देअर. सो दॅट इज द आर्किटेक्चर ऑफ वेब ऍप्लिकेशन. गेटिंग गाईज क्लिअर आहात तुम्ही? ओके, सो आता याला थोडंसं आपण डिटेल मध्ये बघूया. ओके, 2 टायर वेब ऍप्लिकेशन मीन्स व्हॉट?
द क्लायंट इज द फर्स्ट टायर. बघा लक्षात घ्या, मी म्हटलं होतं क्लायंट आणि सर्व्हर या दोन गोष्टी तिकडे मॅटर करतील वेब ऍप्लिकेशन मध्ये. तर टू टायर आर्किटेक्चर मध्ये सेम, द क्लायंट इज द ओके फर्स्ट टायर और यू कॅन से फर्स्ट लेयर इज ए क्लायंट. म्हणजे जसं फेसबुक आहे, फेसबुकचे आपण क्लायंट आहोत. इंटरनेटचा यूज करून, ब्राउझरचा वगैरे यूज करून आपण काय करतो, फेसबुकला ऍक्सेस करत असतो. क्लिअर आहात गाईज तुम्ही? ओके, यामध्ये काय असतं, डेटाबेस सर्व्हर अँड वेब ऍप्लिकेशन सर्व्हर कम्स अंडर द ओके सेम सर्व्हर मशीन. आता सर्व्हर म्हणजे काय असतं, सर्व्हर इज ऑल्सो ए मशीन. ओके, सर्व्हर जसं आपलं लॅपटॉप आहे, आपलं लॅपटॉप आपण यूज करतो ऍज अ सर्व्हर आणि आपलंच लॅपटॉप आपण यूज करतो ऍज अ क्लायंट. का? कारण आपण लोकल होस्टवरती काम करत असतो. पण आता जसं बघितलं, IRCTचं ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन कुठेतरी दुसरीकडे कुठल्या तरी दुसऱ्या XYZ नावाच्या सिस्टमवरती इन्स्टॉल आहे. ओके, तिकडे डिप्लॉय केलंय आणि ते ऍप्लिकेशन इंटरनेटचा यूज करून आपण काय करतो, इकडे यूज करतो. गाईस क्लिअर आहात? आपल्याला जिथे आहे पॉसिबल आहे, राईट? क्लिअर आहात तुम्ही? सो हे जे क्लायंट इकडे इमेज मध्ये शो केलेले आहेत, हे ऑल दीज आर द क्लायंट्स. सो यू कॅन से इट्स ए क्लायंट. सो फर्स्ट लेअर हा झाला. इंटरनेट त्याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल गाईज, इंटरनेटचा पार्ट येईल आणि दुसरं सर्व्हर. सर्व्हर म्हणजे तुमचा मेन ऍप्लिकेशन जास्त, तुम्ही जे कोड बनवता तो कोड तुम्ही एका मशीनवरती डिप्लॉय केलेला आहे. हे पण एक कम्प्युटरच असतं, मशीनच असते, एक पॉवरफुल मशीन असते ती, त्यावरती डिप्लॉय केला तो आणि तिथलं कनेक्शन इंटरनेटला असतं. आणि ह्या इंटरनेट जर ओके इंटरनेटच्या थ्रू माध्यमातून आपण काय करत असतो, त्या सर्व्हरवरलं ते ऍप्लिकेशन, ते पर्टिक्युलर प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करत असतो, यूज करत असतो किंवा रन करत असतो. क्लिअर आहात गाईज तुम्ही? So this is what two-tier architecture in web application. Clear आहात तुम्ही? First tier is a client and second tier is what? Your server. Getting guys? ओके, तर सर्व्हर वरती खूप साऱ्या गोष्टी असतील, पण त्याला आपण एकच टायर असं कन्सिडर करतो, एक लेअर कन्सिडर करतो. सो इट्स कॉल्ड एज ए टू टायर आर्किटेक्चर. नाउ गाइज मुव्हिंग टू द थ्री टायर आर्किटेक्चर. यामध्ये बघा त्याच टाईपचं अप्लिकेशन आहे, पण यामध्ये काय केलेलं आहे, एक लेअर एक्स्ट्रा वाढवलेला आहे. गेटिंग गाइज क्लिअर? आता यामध्ये काय होतं, तुमचा डेटाबेस आणि तुमचं ऍप्लिकेशन ओके जे होतं ते तुमच्या एकाच मशीनवरती एक्झिक्यूट व्हायचं. पण यामध्ये काय केलेलं आहे, डेटाबेस साठी एक वेगळं ऍप्लिकेशन, एक वेगळं मशीन आहे. तुमचा वेब सर्व्हर म्हणजे तुम्ही जो प्रोग्राम बनवता तो प्रोग्राम तुम्ही एका वेगळ्या मशीनवरती रन करताय. आणि फर्स्ट लेअर इज व्हॉट युअर क्लायंट, दॅट इज युअर ब्राउझर और यू कॅन से युअर मोबाईल विल बी देअर, युअर लॅपटॉप, युअर डेस्कटॉप विल बी देअर. That is a first layer, that is a client layer. Clear आहात guys first layer बद्दल? Okay, थोडं बघा, it consists of the presentation layer, that is browser or you can say client layer. Application layer, HTML, CSS, JSP, JavaScript, PHP will be there. Okay, .NET चा C# will be there, Python will be there. Okay, अशा ज्या टेक्नॉलॉजी आहेत जे वेब ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी लागतात, that technology comes under your application layer, that is a web server. तो त्या सगळ्या टेक्नॉलॉजी ज्यात आपण आपला कोड लिहित असतो, आपला डेटा एक्झिक्यूट करण्याचा, प्रोसेस करण्याचं जे काही लॉजिक असतं, ते लॉजिक सगळं कुठे एक्झिक्यूट करतोय, वेब सर्व्हर वरती, दॅट इज ए ऍप्लिकेशन लेअर वरती. क्लिअर आहात गाईज? हा सेकंड लेअर इज व्हॉट, युअर ऍप्लिकेशन लेअर. क्लिअर गाईज? गेटिंग? ओके, नाउ नेक्स्ट लेअर इज व्हॉट, मग ऍप्लिकेशन लेअर किंवा तुमचं वेब सर्व्हर विल एक्झिक्यूट ओके विल कम्युनिकेट विथ व्हॉट, विल कम्युनिकेट विथ युअर क्लायंट अँड विल कम्युनिकेट विथ डेटाबेस सर्व्हर. आता डेटाबेस जर खूप ह्यूज असेल, खूप मोठा असेल, जसं तुम्हाला माहिती आहे गुगल आहे, अमेझॉन आहे, यांचा डेटाबेस खूप मोठा आहे आणि डेटाबेस एकच जर ठेवला तर काय होऊ शकतं, डेटाबेस फेल्युअर होण्याचे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर ते त्याच्यासाठी काय करतात, एक सर्व्हर न करता मल्टिपल सर्व्हर क्रिएट करत असतात आणि प्रत्येक सर्व्हरवरती सगळा डेटा ठेवत असतात. ओके, रिप्लिका असतात त्या सर्व्हरच्या. ओके, ठीक. तर तसंच तुमचं एक वेगळं लेअर बनतो, एक वेगळा सर्व्हर बनला जातो, दॅट इज युअर ओके डेटाबेस सर्व्हर और यू कॅन से डेटाबेस लेअर. गेटिंग गाइज क्लिअर? त्या मशीनवरती तुमचा डेटाबेस स्टोअर केला जातो, डेटा मॅनेज केला जातो. गेटिंग गाइज क्लिअर आहात? हॅलो, राईट. सो बघा कम्युनिकेशन कसं होतं, क्लायंट विल कम्युनिकेट और यू कॅन से ब्राउझर इज कॉल्ड एज क्लायंट. क्लायंट विल कम्युनिकेट विथ युअर वेब सर्व्हर इज ए इंटरफेस बिटवीन mediator between your client and your database server. So that is three tier architecture. Clear are guys? Three tier architecture मध्ये काय असतं?
okay, and then your browser okay will communicate with your web server according to that जी की ब्राउझर कडनं रिक्वेस्ट येते त्या रिक्वेस्टला चेक करतं ऍज पर द रिक्वेस्ट डेटाबेस सर्व्हर सोबत डील करतं ओके प्रोसेस करतं डेटाबेस सर्व्हर कडनं जो काही रिस्पॉन्स मिळतो त्या डेटाला प्रोसेस करतं आउटपुट जनरेट केलं जातं वेब सर्व्हरवरती आणि ते आउटपुट तुमच्या क्लायंटला मिळत असतं ओके ऍज ए ओके रिझल्ट म्हणून गेटिंग गाइज क्लिअर आहात बघा या गोष्टी ज्या आहेत ना कुठलीही लँग्वेज असो या टर्म ज्या आहेत त्या बेसिक टर्म आहेत सेम टर्म असणार आहेत क्लिअर आहात गाईज ओके मुव्हिंग टू द नेक्स्ट स्लाइड गाईज एंटायर वेब ऍप्लिकेशन म्हणजे यामध्ये काय केलं तर गाईज तुमचं जे वेब ऍप्लिकेशन आहे मल्टिपल लेयर मध्ये डिवाइड केलं जातं ओके देअर विल बी 4 देअर विल बी 3 देअर विल बी 5 लेयर विल बी देअर ओके सो जसं की आता बघा इथे एक टायर म्हणजे काय हे ब्राउझर आहे आपण आतापर्यंत ह्याला एक टायर असं एक लेयर म्हणत होतो क्लायंट इज द लेयर इंटरनेटचा यूज करून काय केलं जातं गाईज वेब सर्व्हरला कम्युनिकेट केलं जातं वेब सर्व्हर विल कम्युनिकेट विथ युअर ऍप्लिकेशन सर्व्हर अँड ऍप्लिकेशन सर्व्हर विल कम्युनिकेट विथ युअर डेटाबेस सर्व्हर आता वेब सर्व्हर इज डिफरंट ऍप्लिकेशन सर्व्हर इज डिफरंट डेटाबेस सर्व्हर इज डिफरंट म्हणजे काय गाईज लक्षात घ्या इकडे काय केलेलं आहे ओके हे आपण आहात इकडे एक मशीन आहे आपण पण मशीन यूज करतो आपली एक मशीन आहे आपण इंटरनेटचा यूज करून काय करतो दुसऱ्या मशीनला दॅट इज अ वेब सर्व्हर त्याला कम्युनिकेट करतो ते मशीन आपली रिक्वेस्ट गेट करतं ऍज पर द रिक्वेस्ट ते काय करतं गाईज पुढे एक लेयर ठेवलाय त्यांनी इकडे काहीतरी ऍप्लिकेशन आहे इकडे काहीतरी डेटा प्रोसेसिंग आहे इकडे डेटाबेसचं ओके सपोज एखादं काहीतरी प्रोसेस आहे डेटा प्रोसेस विल बी देअर काहीतरी इकडे लॉजिक लिहिलेलं आहे त्या लेअरला देतं आणि ते लेअर कम्युनिकेट करतं डेटाबेस सोबत आता इकडे काय झालं तुमचं वेब सर्व्हर डायरेक्टली डेटाबेस सर्व्हरला कम्युनिकेट करत नाहीये सो वेब सर्व्हर थ्रू तुम्ही ऍप्लिकेशन सर्व्हर जाताय ऍप्लिकेशन सर्व्हिस थ्रू एक सर्व्हर बनवलेलं आहे इंटरमिडिएट ओके त्यामध्ये काही एपीआय असू शकतात त्यात काही डेटा असू शकतो त्यानंतर तुम्ही ते कम्युनिकेट कुठे करताय गाईज डेटाबेस सर्व्हर सोबत करताय म्हणजे झाले तुमचे मल्टिपल लेयर गाईज गेटिंग ओके सो या वेनी कम्युनिकेशन होत असतं या एंटायर आर्किटेक्चर मध्ये एक लेयर दुसऱ्याशी कम्युनिकेट करतो दुसरा तिसऱ्याशी करतो तिसरा जे काही फायनल लेयर आहे त्याच्याशी कम्युनिकेट करतो मग जसं कम्युनिकेशन आहे तसं त्याचा रिझल्ट पण येत जाईल म्हणजे ओके बघा इथून रिक्वेस्ट जाते वेब ऍप्लिकेशन वरती वेब सर्व्हरवरती रिक्वेस्ट पास करतो कुणाला ऍप्लिकेशन सर्व्हर काय करतं ऍज पर द रिक्वायरमेंट डेटाबेस सर्व्हर सोबत कम्युनिकेशन करतं व्हॉट एव्हर द रिझल्ट कम्स टू युअर ऍप्लिकेशन सर्व्हर जर प्रोसेस करायची असेल त्या रिझल्टला प्रोसेस करतं त्या रिझल्टला प्रोसेस करून कुणाला पास करेल तो रिझल्ट वेब सर्व्हरला पास करेल वेब सर्व्हर त्या रिझल्टला ऍज ए रिस्पॉन्स मध्ये म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीत पाहिजे जशा फॉर्मॅट मध्ये पाहिजे तशा फॉर्मॅट मध्ये तो काय करेल रिस्पॉन्स जनरेट करेल ओके आणि तो रिस्पॉन्स कोणाला देईल पर्टिक्युलर क्लायंटला देईल ज्याची ती रिक्वेस्ट आली होती क्लिअर आहात गाईज राईट तर या वेने तुमचं काय होतं या वेब ऍप्लिकेशन मध्ये एंटायर ऍप्लिकेशन मध्ये कम्युनिकेशन केलं जातं सो आय होप की तुम्ही क्लिअर आहात याबद्दल येस सर नो गाईज ठीक आहे सो नेक्स्ट स्लाइड वरती काय वेब सर्व्हर सांगितले इकडे वेब सर्व्हर इज अ सॉफ्टवेअर दॅट कॅन प्रोसेस द क्लायंट रिक्वेस्ट बघा आता क्लायंट रिक्वेस्ट जाते त्या क्लायंट रिक्वेस्टला प्रोसेस करायचंय सो क्लायंट रिक्वेस्ट विल गेट प्रोसेस ओके अँड सेंड द रिस्पॉन्स बॅक टू द क्लायंट गेटिंग गाईज येस सर नो आता क्लायंट आणि सर्व्हर क्लायंट म्हणजे आपण फेसबुक म्हणजे सर्व्हर आता सर्व्हर आणि क्लायंट मध्ये कम्युनिकेशन कसं ओके होतं हे आपण थोडंसं डिस्कस करण्याचा प्रयत्न करू आता क्लायंट आहे सपोज ओके मी आहे मला फेसबुकला लॉग इन करायचं तर मी काय करेल सगळ्यात आधी www.facebook.com केलं तर facebook.com या सर्व्हरला मी काय करतोय गाईज ऍज ए क्लायंट मी त्या सर्व्हरला रिक्वेस्ट करतोय की मला या पर्टिक्युलर सर्व्हरचं होम पेज द्या गेटिंग गाईज क्लिअर आहात तुम्ही सर्व्हर आणि क्लायंटच्या मध्ये जे कम्युनिकेशन असतं ते कसं असतं रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स असतं ऑलवेज युअर क्लायंट विल सेंड रिक्वेस्ट टू युअर सर्व्हर अँड युअर सर्व्हर विल गेट दॅट रिक्वेस्ट अंडरस्टँड दॅट रिक्वेस्ट प्रोसेस दॅट रिक्वेस्ट बघा काय प्रोसेस व्हायले गेट दॅट रिक्वेस्ट अंडरस्टँड दॅट रिक्वेस्ट
प्रोसेस दॅट रिक्वेस्ट अँड त्या प्रोसेसचा जो काही रिझल्ट बनतो, ओके, दॅट रिझल्ट विल गेट प्रोड्युस्ड. रिझल्ट प्रोड्यूस झाल्यानंतर त्याला आपण म्हणतो आउटपुट किंवा रिस्पॉन्स. तो रिस्पॉन्स ऍज ए ओके क्लायंटला आउटपुट म्हणून दिला जातो, ऍज ए रिस्पॉन्स, कॉल्ड ऍज ए रिस्पॉन्स. गेटिंग गाइज क्लिअर आहात तुम्ही? येस ऑर नो गाइज? ओके, म्हणजे काय, ऍज ए क्लायंट आपण ऑलवेज सर्व्हरला रिक्वेस्ट करत असतो अँड ऍज ए सर्व्हर, ओके, सर्व्हर काय करत असतं, त्या रिक्वेस्टला गेट करेल, अंडरस्टँड करेल, प्रोसेस करेल आणि त्याचा रिस्पॉन्स जनरेट करेल आणि रिस्पॉन्स जनरेट करून कोणाला सेंड करण्याचं काम करेल, क्लायंटला सेंड करेल. गेटिंग गाइज क्लिअर आहात? हे कम्युनिकेशन कसं इस्टॅब्लिश होत असतं ते? येस ऑर नो? ओके फाइन, ठीक आहे. ओके, एक्झाम्पल घ्या. अपाचे इज वन ऑफ द मोस्ट वाइडली यूज वेब सर्व्हर. आता यात वेब सर्व्हर कुठलं आहे? वेब सर्व्हर जसं मी म्हटलं, ओके, वेब सर्व्हर इज रिक्वायर्ड. तर वेब सर्व्हर कुठलं आहे? तर अपाचे टॉमकॅट आपण जे यूज करत असतो, तर तुम्हाला हे वेब सर्व्हर पण लागणार आहे. तर बघा, याआधी मी म्हटलं काय, तर तुम्हाला ब्राउझर लागेल. ओके, ब्राउझर लागणार आहे. ब्राउझर थ्रू यूज करणार, ब्राउझरचा यूज करून आपण ऍप्लिकेशन ऍक्सेस करत असतो. ओके, तर ब्राउझर लागेल. दुसरी गोष्ट काय, तुम्हाला इंटरनेटची रिक्वायरमेंट असेल. बट राईट नाव आपण जे ऍप्लिकेशन बनवतो आपल्याच सर्व्हरवरती, मशीनवरती एक्झिक्यूट करत असतो. सो नो नीड ऑफ इंटरनेट सपोज. आणि ते ऍज अ सर्व्हर म्हणून यूज करायचं असेल, सर्व्हरवरती डिप्लॉय करण्याचा फील यायचा असेल, सो ते काय करतात, आपल्याला एक ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करतात. सो दॅट इज ऑल्सो ए सॉफ्टवेअर. अपाचे फाउंडेशन काय करतं, ओके, अपाचे टॉमकॅट नावाचं सर्व्हर सपोर्ट करतं. असे सर्व्हर खूप आहेत. ग्लासफिश विल बी देअर. ओके, खूप सारे सर्व्हर आहेत, तुम्ही सर्च करू शकता. ओके, सर्व्हर कुठले कुठले, वेब सर्व्हर, व्हॉट आर द वेब सर्व्हर्स अवेलेबल. गेटिंग गाइज क्लिअर आहात? येस ऑर नो? ओके, ग्लासफिश विल बी देअर. ओके, त्यामध्ये तुमचं ओके टॉमकॅट इज देअर. त्यानंतर तुम्ही म्हणू शकता की तुमचं वेब लॉजिक इज देअर. ओके, त्यानंतर तुम्ही म्हणू शकता खूप सारे सर्व्हर आहेत, ज्यात तुम्ही जेटी नावाचा एक सर्व्हर आहे. या सर्व्हरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमचं ऍप्लिकेशन डिप्लॉय करू शकता. ओके, आय होप तुम्ही क्लिअर आहात. येस ऑर नो गाइज? Okay, fine. So that is what your web server. तो वेब सर्व्हर रन्स ऑन ओके सम फिजिकल मशीन. मी जसं म्हटलं की सर्व्हर पण असतं, तर सर्व्हर पण एक ऍप्लिकेशन आहे. तर त्यालाही कुठल्या ना कुठल्या मशीनवरती तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असतं. ते पण कुठल्या ना कुठल्या कम्प्युटरवरती एक्झिक्यूट होत असतं. सो सम ओके खूप मोठी मशीन असणार आहे, पॉवरफुल मशीन असणार आहे, त्या मशीनवरती आपण काय करतो असतो, सर्व्हर मशीन ओके त्याला कन्सिडर करत असतो, त्याला सर्व्हर म्हणून कन्सिडर करत असतो. गेटिंग गाइज क्लिअर आहात? ओके फाइन, दॅट इज द रिक्वेस्ट ओके ऑन ए स्पेसिफिक पोर्ट. ओके फाइन, पोर्ट वगैरे काय असतं आपण थोडंसं डिस्कस करूया. जसं आपण पुढे जाल तसं तुम्हाला या गोष्टी ओके अंडरस्टँड होत जातील. तर एवढं क्लिअर आहात, तुम्हाला वेब सर्व्हरची रिक्वायरमेंट आहे? येस ऑर नो गाइज? तो फर्स्ट रिक्वायरमेंट काय झाली आपली? फर्स्ट रिक्वायरमेंट झाली आपली ब्राउझर. ओके, तुम्हाला माहिती आहे तुम्ही HTML CSS बनवत असता, ओके, त्याचं वेब ऍप्लिकेशन बनवत असता, तर ते तुम्ही ब्राउझरचा यूज करूनच एक्झिक्यूट करत असता, राईट? ओके, सो वी नीड ए वेब ब्राउझर. देन आपल्याला सर्व्हर लागेल, जो आपण प्रोजेक्ट बनवत असतो. तो प्रोजेक्ट ऍक्च्युअली रन कुठे होत असतो, तर सर्व्हर वरती होत असतो. सर्व्हर म्हणजे मशीनच असतं हे. ओके फाईन, इट्स ओके. ओके, इतकं तुम्ही ओके आहात. थोडंसं पुढे जाऊया. वेब क्लायंट नावाचा कॉन्सेप्ट असतो, आपण ऑलरेडी डिस्कस केलेला गाईज. वेब क्लायंट इज नथिंग बट ओके यू कॅन से ब्राउझर. ब्राउझरचा यूज कोण करतो, आपण. तर आपण ऍज ए क्लायंट असतो. सो browser may be Firefox, may be Google Chrome, Safari, IE, Opera, any type of browser तुम्ही यूज करू शकता. आणि काय करू शकता गाईज, तुम्ही ओके त्या ऍप्लिकेशनला ऍक्सेस करू शकता. गेटिंग? सो दॅट इज कॉल्ड एज ए क्लायंट. येस ऑर नो? वेब क्लायंट काय करत असतो, ऑब्विसली बघा, टेक केअर ऑफ ओके क्रिएटिंग ए रिक्वेस्ट अँड सेंड इट टू द सर्व्हर. गेटिंग गाईज? क्लायंटचं काम काय असतं, ओके रिक्वेस्ट कुणाला सेंड करायची असते, सर्व्हरला सेंड करायची असते. आणि जो रिस्पॉन्स तुम्हाला सर्व्हर कडनं मिळतो त्या रिक्वेस्टचा, ओके, तर त्या रिस्पॉन्सला काय करायचं असतं, त्या ब्राउझरवरती शो करण्याचं, म्हणजे पार्स करायचं. त्या रिस्पॉन्सला काय करायचं, प्रोसेस करायचं आणि ते आपल्या ब्राउझरवरती शो करायचं आपल्यासाठी, म्हणजे ते आपल्याला दिसलं पाहिजे. ओके, ज्या फॉर्मॅटमध्ये आहे त्या फॉर्मॅटमध्ये. तर एवढंच काम कोणाचं असतं, आपल्या क्लायंटचं असतं. ओके
ओके. सो गाईज नेक्स्ट स्लाइड. आता हे तुम्ही लक्षात घ्या, इमेज आहे. ओके, समथिंग इज देअर, ऍक्ट ऍज अन मेडिएटर बिटवीन. ओके, HTTP प्रोटोकॉल विल बी देअर. आता हे आपण थोडंसं नंतर डिस्कस करूया. URL काय असतं तुम्हाला माहितीच आहे. व्हॉट इज URL गाईज? मी खाली एक्झाम्पल दिले, https://localhost:8080/myproject/jsp/login वगैरे. ओके, तुम्ही तसंच सेम कन्सिडर करू शकता www.facebook.com. ओके, आहात तुमचे URL असतात ते, राईट? सो दॅट इज कॉल्ड ॲज अ URL. ओके, वी विल डिस्कस इट लेटर. ओके, जसं जसं आपण थोडंसं पुढे जाऊया, तुम्ही थोडं फॅमिलियर होत जाल, तसं तसं तुम्हाला ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली ओके अंडरस्टँड होत जातील. ओके, HTTP रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स. आता हे बघा, HTTP रिक्वेस्ट कोण पाठवतो? ऑब्व्हियसली आतापर्यंत आपण डिस्कस केलं की क्लायंट विल सेंड द रिक्वेस्ट. हा क्लायंट आहे आपला, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ ब्राउझर. सो क्लायंट विल सेंड रिक्वेस्ट टू नेटवर्क. ओके, नेटवर्कचा यूज करून ती रिक्वेस्ट कोणाला सेंड केली जाते? दॅट रिक्वेस्ट विल सेंड टू युअर सर्व्हर. सर्व्हर विल गेट दॅट रिक्वेस्ट, अंडरस्टँड दॅट रिक्वेस्ट, प्रोसेस दॅट रिक्वेस्ट. ओके, प्रोसेस करून डेटाबेस वगैरे असेल तर डेटाबेस सोबत कम्युनिकेशन करेल, त्याचा एक आउटपुट जनरेट करेल. दॅट आउटपुट इज कॉल्ड ॲज अ रिस्पॉन्स, अँड दॅट रिस्पॉन्स सर्व्हर विल सेंड टू दॅट पर्टिक्युलर क्लायंट. सो दॅट इज द रिस्पॉन्स. गेटिंग गाईज? रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्स कसं ओके केलं जातो इकडे इम्प्लिमेंट. ओके, सो याच टेक्नॉलॉजीचा, याच पर्टिक्युलर ओके गोष्टीचा आपल्याला यूज करायचा. रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स प्रत्येक वेळेस आपण रिक्वेस्ट करू, त्याला प्रोसेस करायचं, रिस्पॉन्स घ्यायचा, रिस्पॉन्स शो करायचा, हेच काम आता इथून पुढे आपल्याला करायचंय. सो वेब ऍप्लिकेशन मध्ये तेच असतं. HTTP रिक्वेस्टची बॉडी सांगितली आहे. ओके, ही बॉडी पण आपण नंतर डिस्कस करूया. रिस्पॉन्सची बॉडी आहे. HTTP रिटर्न कोड आपण डिस्कस करूया. ओके, व्हॉट इज कुकी? कुकी पण आपण नंतर डिस्कस करू. कुकीज कसे वर्क होतात ते पण डिस्कस करूया. ओके, फाईन गाईज, तुम्ही एवढं क्लिअर आहात तुम्ही? ओके, फाईन, ठीक आहे. सो आतापर्यंत आपण काय बघितलं? वेब ऍप्लिकेशन काय असतं? वेब ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज आपल्याला रिक्वायर्ड आहेत. ओके, सो UI साइड टेक्नॉलॉजी विल बी देअर, बॅक एंड साइड टेक्नॉलॉजी विल बी देअर. त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण काय करू शकतो? स्टॅटिक ऍज वेल ऍज डायनामिक वेब ऍप्लिकेशन क्रिएट करू शकतो. सो स्टॅटिक काय असतं, डायनामिक काय असतं, हे पण बघितलं विथ एक्झाम्पल. क्लिअर आहात गाईज तुम्ही? येस ऑर नो? ओके, फाईन, ठीक आहे. सो दिस इज ऑल ओके अबाउट द वेब ऍप्लिकेशन अँड ते कसं यूज होतं, ऍक्च्युअली त्याची ट्रॅफिक कशी मॅनेज केली जाते, तर या गोष्टी आहेत. सो गाईज, आपण ओके जास्त आज स्टडी नाही करणार आहे. मी तुम्हाला एक दोन वेबसाईट सांगेल. ओके, फर्स्ट वेबसाईट तुम्हाला जी रीड करायची आहे, ज्यात सवलेट तुम्हाला रीड करायचं, कारण आपण सवलेटमध्ये जास्त ओके टाइम स्पेंड नाही करणार आहात. ओके, सवलेट आणि जेएसपी आपल्याला लवकरात लवकर फिनिश करून त्यात प्रोजेक्ट ओके डेव्हलप करायचा आहे. सो त्यासाठी गाईज तुमचा हा जो मी दिलेला प्रोजेक्ट आहे कोर जावाचा, तो कम्प्लीट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आय होप की तुम्ही तो कम्प्लीट करत आहात, राईट गाईज? साइड बाय साइड तुम्ही ते करू शकता. ओके, आपल्याला अजून प्रोजेक्ट बनवण्यासाठी वेळ आहे. पण त्याच सोबत सोबत आता इथून पुढे लक्षात घ्या, रोजचे ज्या गोष्टी आपण शिकतो त्या रोज स्टडी झाल्या पाहिजे. त्याचं प्रॅक्टिकल त्याच दिवशी तुम्हाला करायचंय. एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की आय एम गुड, आय एम बेटर ओके इन दिस पर्टिक्युलर टॉपिक. क्लिअर आहात? ओके, फाईन, गुड, ठीक आहे. सो गाईज, मी तुम्हाला काही वेबसाईट सांगतोय, त्या वेबसाईट तुम्हाला काय करायच्या, सिंपल स्टडी करायच्या. सो ज्याने काय होईल, तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल आणि आपण थोडंसं स्पीड अप पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. ओके, ऑब्व्हियसली पहिली मी तुम्हाला वेबसाईट सांगितलेली जावा टी पॉइंट, राईट गाईज? तुम्ही यात जाऊन स्टडी करू शकता की सवलेट काय असतं काय नाही. त्यापेक्षाही आधी तुम्ही काय करा, जावा 4s नावाचं एक वेबसाईट आहे, मी तुम्हाला हा URL पण पाठवला वाटलंच तर. यामध्ये सवलेट मध्ये जायचंय तुम्हाला आणि या ओके बघा काय करायचं, पहिलं इंट्रोडक्शन टू सवलेट, व्हॉट इज सवलेट, हे क्रिएट ओके हे स्टडी करायचंय तुम्हाला. हेडिंग गाईज, क्लिअर आहात? बस एवढंच आहे, जास्त नाही. क्लिअर का तुम्ही? ओके, हे इथं आलं, व्हॉट इज सवलेट केला तुम्ही. त्यानंतर नेक्स्ट काय, ओके स्टेप्स टू राईट जावा प्रोग्राम. ओके, जावा सवलेट प्रोग्राम. बघा इकडे फक्त ऑब्झर्व करायचं की ओके काय स्टेप्स आहेत, प्रोग्राम कसा लिहायचा असतो जावामध्ये. तुम्हाला जर सवलेट क्रिएट करायचं असतं म्हणजे काय असतं तुम्हाला ते कळून येईल थोडंसं. ओके, जस्ट गो थ्रू इट. ओके, म्हणजे तुम्ही एक फॅमिलियर व्हाल. ओके, हाऊ टू राईट ओके काय डिप्लॉयमेंट डिस्क्रिप्टर, फाईन, हे आपण डिस्कस करू नंतर. फक्त तुम्ही हे पहिलेचे 2 पॉईंट करणार आहात तुम्ही या वेबसाईटवर. क्लिअर आहात तुम्ही? येस ऑर नो? ओके, त्याच सोबत सोबत तुम्हाला काय करायचंय, जावा टी पॉइंटला पण जायचंय.
आणि जावा टीप पॉइंट वरती पण तुम्हाला सेम टाईपनी काम करायचं आहे आपल्याला. ओके गाईज, बघा आता हे मी का सांगतोय, कारण तुम्ही एकदा गो थ्रू केलात म्हणजे तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग येईल की वेब अप्लिकेशन मध्ये काय काय असतं आणि कसं काम करतं. राईट, सवलेट काय आहे, ऍक्च्युली टेक्नॉलॉजी आहे की काय आहे. तर यामध्ये पण बघा, यामध्ये पण जास्त नाहीये. व्हॉट इज सवलेट बघा, वेब टर्मिनॉलॉजी काय आहे ते बघा, सवलेट एपीआय म्हणजे काय असतं ते चेक करा. ठीक आहे गाईज, क्लिअर आहात? फर्स्ट 3 पॉइंट, राईट गाईज, क्लिअर? गेटिंग गाईज क्लिअर? तर या दोन वेबसाईट वरनं फर्स्ट 3 पॉईंट आणि या वेबसाईट वरनं जावा 4S वरनं फर्स्ट 2 पॉईंट तुम्हाला रीड करायचे आहेत. जास्त काही रीड करायची गरज नाहीये इनिशियली. सो विल डिस्कस इट, ओके, डे बाय डे. ओके, क्लिअर तुम्ही इतकं? ओके फाईन. सो गाईज, आज आपण इकडे स्टॉप होऊया, आज थांबूया इथेच. ओके, वेब अप्लिकेशन असतं. आय होप सो तुम्हाला बेसिक आयडिया आलेली आहे आणि ती उद्यापासून आपण काय करूया, स्टडी करायला सुरुवात करूया. ओके, उद्या एक तुम्हाला मी छोटंसं वेब अप्लिकेशन काय असतं ते पण सांगेल, सर्व्हर कसं असतं, त्याचं कॉन्फिगरेशन कसं करायचं, त्या पण गोष्टी मी तुम्हाला उद्या सांगेल. क्लिअर आहात तुम्ही? ओके, सो गाईज, थँक्यू. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क. एनी डाऊट गाईज? ओके फाईन, नो. तो ठीक आहे, मी उद्याचं तुम्हाला मे बी उद्या 8-8:30 वाजता वगैरे बॅच आपण घेण्याचा प्रयत्न करूया. सो ती बॅच घेऊ. ओके, आणि त्यानंतर आपण वेब अप्लिकेशन डेव्हलपमेंट कसं असतं, काय असतं ते आपण स्टडी करण्याचा प्रयत्न करू. ओके गाईज, क्लिअर? ओके, सो थोडंसं वेळेत येण्याचा प्रयत्न करा. ओके, असं नाही की मी 8ला लिंक टाकली, 8:30ला टाकली तर तुम्ही 9ला जॉईन होताय. ओके गाईज, क्लिअर? ओके, चलो ठीक आहे. सो गाईज, थँक्यू व्हेरी मच. सी यू टुमॉरो. ओके, हॅव अ नाईस डे. बाय.